बीडमधील गुन्हेगारीपेक्षा सिंधुदुर्गमधील परिस्थिती गंभीर असल्याचं वैभव नाईक आणि संजय राऊत यांनी आरोप केलाय। सिंधुदुर्गमधील बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट याचा नेमका आका कोण? ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी हा सवाल उपस्थित केलाय। माजी आमदार वैभव नाईक यांनी अप्रत्यक्ष आमदार निलेश राणे यांच्याकडे त्यांचा रोख असल्याचं खरं तर बघायला मिळालं। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था भयानक स्थितीत सध्या आहे असंही वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। तर सिंधुदुर्गात मागील काही वर्षात 27 खून झालेत आणि या आरोपींचा आका कोण? गृह खात्यानं उत्तर द्यावं असंही वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। 2 वर्षांमध्ये कोणाचा पोलिसांवर दबाव होता, 2 वर्षांमध्ये पोलिसांनी कोणाकोणाला मागे घातले याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि या बिडकरांच्या दुर्दैवी कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। निश्चितपणे शिवसेना बिडकर कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि ज्याने कोणी यांना मदत केली, या आरोपींना पळवण्यासाठी मदत केली, 2 वर्षांमध्ये ह्यातले पुरावे लपवण्यासाठी प्रयत्न केले, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। नाहीतर शिवसेना सुद्धा या विषयामध्ये रस्त्यावर उतरण्यास कमी पडणार नाही। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 9 खुने आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले आहेत आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे।